शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकांची पानं पिवळी पडतायत का? पिकाची वाढ खुंटली आहे का? मुळे कमजोर पडली आहेत का? मग तुमच्यासाठी एक रामबाण उपाय आहे, तर तो म्हणजे NPK 28-28 हे खत. आज आपण जाणून घेणार आहे NPK 28-28 या खताची संपूर्ण माहिती. तर या खतामधलं घटक जाणून घेऊया. तर या खतामध्ये 28% नायट्रोजन आहे, 28% फॉस्फरस आहे आणि 0% पोटॅश आहे. म्हणजेच हे जे खत आहे ते पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं खत आहे. आता या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया. पिकांची वाढ झपाट्याने होते, नवीन फुटवे वाढतात, मुळे खोलवर व मजबूत वाढतात, पिकाचा पिवळेपणा कमी होऊन हिरवळ येते आणि आपलं पीक फुलोऱ्यासाठी तयार होतं. खत व पाण्याचा उपयोग अधिक प्रभावी होतो. असे जबरदस्त फायदे आपल्याला NPK 28-28 खताचा वापर केल्यामुळे मिळतात. आता या खताचा वापर आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आणि सुरुवातीच्या टप्प्यावर करायचा आहे. या खताचा वापर आपण सगळ्या पिकांमध्ये करू शकतो. आता याचा आपल्याला डोस किती वापरायचा आहे तो जाणून घेऊया. तर एका एकरासाठी 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत वापरायचं आहे, पिकाच्या अवस्थेनुसार आणि पिकानुसार. शेतकरी मित्रांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे तो फवारणी करून 8 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आणि माझ्या ऊस पिकाला चांगली काळोखी आलेली आहे आणि मला या खताचे चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.